नमस्कार. आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत अमेझॉन गांधी. हे अमेझॉन गांधी म्हणून कोण ओळखलं जातं आणि अमेझॉन गांधी यांना तसं का म्हटलं जातं ते आपण थोडक्यात पाहूया. तर पहा, अमेझॉन गांधी यांना फ्रान्सिस्को अल्वेस मेंडिस फिलो चिको मेंडेस याचं पोर्तुगीज उच्चारण आहे म्हणून यांना ओळखलं जातं. फ्रान्सिस अल्वेस मेंडेस फिलो, त्यांना चिको मेंडेस असं एक शॉर्टकट नाव त्यांचं चिको मेंडेस म्हणून ओळखलं जातं. यांचा जन्म झाला होता 15 डिसेंबर 1944 आणि मृत्यू झाला 22 डिसेंबर 1988 मध्ये. एक ब्राझिलियन रबर टॅपर येथे ट्रेड युनियनचे नेते होते आणि पर्यावरणवादी होते. त्यांनी अमेझॉन रेन फॉरेस्ट जतन करण्यासाठी लढा दिला म्हणूनच त्यांना अमेझॉन गांधी असं म्हटलं गेलं. ब्राझिलियन शेतकरी आणि स्थानिक लोकांच्या मानवी हक्कांसाठी त्यांनी वकिली केली. 22 डिसेंबर 1988 रोजी एका पशुपालकानं त्यांची हत्या केली. चिको मेंडेस इन्स्टिट्यूट फॉर जैवविविधता संवर्धन ब्राझीलच्या पर्यावरण मंत्रालयाच्या अखत्यारीत एक संस्था आहे. यांच्या स्मरणार्थच त्या संस्थेला हे चिको मेंडेस इन्स्टिट्यूट हे नाव देण्यात आलेले आहे. फ्रान्सिस्को चिको अल्वेस मेंडिस फिलो यांचा जन्म 15 डिसेंबर 1944 रोजी सेरिंगल बॉम्फिच्युरो नावाच्या रबर रिझर्व्हमध्ये झाला होता. ते दुसऱ्या पिढीतील रबर टॅपर होते. फ्रान्सिस्को मेंडेस आणि त्यांची पत्नी इरासे यांचा हा मुलगा होता चिको मेंडेस. फ्रान्सिस्को मेंडेस आणि त्यांची पत्नी इरासे यांचा हा मुलगा चिको मेंडेस. चिको हा 17 भावंडांपैकी एक होता. वयाच्या 9व्या वर्षी चिकोने त्याच्या वडिलांसोबत रबर टॅपर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी देशभरातील रबर उद्योग घसरत होता आणि गुरांच्या कुरणांसाठी जमीन ही वारंवार विकली जात होती किंवा जाळली जात होती. रबर टॅपर्सला देखील शिक्षणाच्या तीव्र अभावाचा सामना करावा लागला. मजुरांना अंकगणित वाचायला आणि शिकता यावे अशी त्यांच्या मालकांची इच्छा नसल्यामुळे वृक्षारोपणावर आणि जवळ शाळांवर वारंवार मनाई करण्यात आली होती त्या काळात. या कारणास्तव मेंडिस 18 वर्षाची होईपर्यंत त्यांना वाचता येत नव्हते. जेव्हा त्याने त्याच्या बिलांचा अर्थ लावण्यासाठी मदत मागितली तेव्हा मेंडिसला युक्लिड्स फर्नांडो टाहोरो या नावाच्या माणसाने त्यांना वाचायला आणि लिहायला शिकवलं. त्यांचा बहुतेक वेळ हा ब्राझीलमधील सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर वर्तमानपत्रातील क्लिपिंगमधून आला. या लेखांमुळे चिकोचे समाजातील व्यापक अन्यायाबद्दल डोळे उघडले. ते तो त्या याच्यामधले वर्तमानपत्रातले हे लेख वाचायचे आणि समाजातील व्यापक अन्यायाबद्दल त्यांचे डोळे उघडले. सेरिग्लोरोसच्या उपचारांबद्दल त्यांच्या असंतोषामध्ये भर पडली. टाहोराकडून त्याला काय करता येईल हे शिकून घेतल्यानंतर मेंडिस आपल्या समुदायाला शिक्षण देण्याच्या आशेनं साक्षरता शिक्षक बनले. ते शिकले आणि त्यांनी त्यांच्या समुदायाला सुद्धा शिक्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ते त्यांचे शिक्षक बनले. त्यांचे सहकारी कामगार अन्यायकारक वागणुकीबद्दल अधिक जागरूक झाल्यानं त्यांनी ग्रामीण कामगार संघटना आणि स्थानिक रबर टॅपर युनियनची त्यांनी स्थापना केली आणि ग्रामीण कामगार संघटना आणि स्थानिक रबर टॅपर युनियन या दोन्ही संघटनांनी शांततापूर्ण निषेधाच्या माध्यमातून वृक्षतोड आणि जंगल जाळणं हे थांबवण्यासाठी काम केलं. ते ज्यांच्या उपजीविकेचं साधन होतं. जंगल हे यांच्याच उपजीविकेचं साधन होतं आणि जंगल जाळणं हे थांबवलं. तसंच वृक्षतोड ही सुद्धा थांबवण्यासाठी त्यांनी या दोन संस्थांनी प्रयत्न केले. 1980च्या दशकाच्या मध्यापर्यंत चिको हे कट्टरपंथी युनियनिस्ट आणि कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. जरी त्यांनी राज्य उप आणि नगर परिषद यांसारख्या अनेक स्थानिकीय राजकीय पदांसाठी देखील त्यांनी निवडणूक लढवलेली. चिको मेंडिस यांनी सुरुवातीला आता चिको मेंडिस काय म्हणतात बघा, सुरुवातीला मला वाटलं की मी रबराची झाडं वाचवण्यासाठी लढत आहे. नंतर वाटलं की मी अमेझॉन रेन फॉरेस्ट वाचवण्यासाठी लढत आहे आणि आता मला समजलं की मी मानवतेसाठी लढा देत आहे. हे चिको मेंडिस यांचं वाक्य आहे की त्यांना आधी वाटलं होतं की मी झाडं वाचवण्यासाठी लढतोय, नंतर मला वाटलं की मी अमेझॉन रेन फॉरेस्ट वाचवण्याशी लढतोय आणि आता मला समजलं की मानवतेसाठी लढा देत आहे.
रेन फॉरेस्ट वाचवण्यासाठी चिको मेंडिस आणि रबर कामगार युनियनने सरकारला राखीव जागा स्थापन करण्यास सांगितलं, कारण लोकांनी जंगलाचं नुकसान न करता त्यांचा वापर करावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यांनी एक अतिशय प्रभावी तंत्र देखील वापरलं, ज्याला ते एम्पॅक्ट म्हणतात, जे रबर साठ्यात जाण्याचा मार्ग अवरोधित करतात आणि त्यांचा नाश रोखतात. सीमांकित केलेल्या क्षेत्रांची लॉगिंग करण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी ही मोहीम सुरू केली. मेंडिस हे केवळ नियोजित जंगलतोड थांबवण्यात आणि राखीव जागा निर्माण करण्यातच व्यवस्थापन केले गेले नाही, तर पराना या दुसऱ्या राज्यात त्यांनी हत्येसाठी डॉलीच्या अटकेचं वॉरंटही मिळवलं. त्यांनी फेडरल पोलिसांकडे वॉरंट वितरित केलं, परंतु त्यावर कधीही कारवाई झाली नाही. मेंडिस यांची हत्या ही हत्येपूर्वी अनेक वर्षापासून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. तथापि त्यांच्या मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी सिल्व्हाने भाड्याने घेतलेल्या बंदूकधारींच्या विविध जोड्या मेंडिसला त्यांच्या घराजवळील चौकातून आणि टाउन युनियनमधून ते पाहत होते. गुरुवार 22 डिसेंबर 1988 रोजी संध्याकाळी डार्ली अल्वेस दा सिल्वा यांचा मुलगा डार्लिन आणि मेंडेस यांच्या शपूल घरात त्यांची हत्या केली. मेंडेसच्या 44व्या वाढदिवसा दिवशी अगदी एक आठवड्यानंतर हे घडलं, जेव्हा त्याचं भाकीत केलं होतं की ते ख्रिसमसपर्यंत जगणार नाहीत. डिसेंबर 1988 मध्ये ब्राझिलियन पर्यावरण कार्यकर्ता चिको मेंडिस यांना अमेझॉन जंगलातील जमिनीचं शोषण थांबवण्याच्या प्रयत्नांमुळे संतप्त झालेल्या पशुपालकांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. मेंडिस हा त्या वर्षी ब्राझिलियनमध्ये खून झालेला 90वा ग्रामीण कार्यकर्ता होता. अमेझॉन फॉरेस्टचे गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते, तर सौम्य धाडसी चिको मेंडिस हे अमेझॉनचे गांधी म्हणून ओळखले जाते. ते कामगार पर्यावरणवादी नेते होते. अमेझॉनच्या रेन फॉरेस्ट संरक्षणासाठी त्यांनी स्थानिक समुदायाच्या वतीनं हक्कानं वकिली केली होती. ते अनेक लोकांच्या संघर्षाला मूर्त रूप देत होते. मातृभूमीचं शोषणापासून रक्षण करत होते. अशा या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली, म्हणून ज्यांना अमेझॉन गांधी म्हणून ओळखलं जातं. धन्यवाद.